एकीकडे राज्यात महायुतीचं सरकार अस्तित्वात असतानाच आता भाजपने मोठा डाव टाकत एकनाथ शिंदेंचे आमदार आणि मंत्री शंभूराज देसाईंना अडचणीत टाकण्यासाठी मोठा डाव टाकलाय। त्यामुळे आगामी काळात साताऱ्यासह पाटणमधील राजकारणात देसाई विरुद्ध पाटणकर यांच्या श्रेयवादाच्या नव्या अंकाला आता सुरुवात होणार आहे। एकाच बाणात मंत्री शंभूराज देसाई आणि शरद पवारांची शिकार होणार आहे। नेमकं बीजेपीने डाव तरी काय टाकला आहे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रतीक्षा ताजने आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज। एकीकडे महायुती सत्तेत असताना शंभूराज देसाईंचे कट्टर विरोधक असलेल्या पाटणकरांच्या भाजप प्रवेशाने अनेकांच्या भुवया उंचवलेल्या असतानाच आता दुसरीकडे भाजपने एकाच बाणात दोन पक्षांची शिकार केली। कारण पाटणकरांचा भाजप प्रवेश हा एकीकडे महायुतीत देसाईंसाठी अडचणीचा तर दुसरीकडे शरद पवारांना मोठा धक्का मानला जातोय। विरोधकांकडून होणारी अडवणूक, कार्यकर्त्यांची गळचेपी, पिळवणूक आणि दबावाचे राजकारण हा सर्व त्रास सहन करण्याची मर्यादा ही आता संपली। त्यामुळे भाजप सोबत चला असा आग्रह कार्यकर्त्यांनी पाटणकर यांच्याकडे धरला होता। या सर्व भावना पाटणकर यांनी 26 मे रोजी पार पडलेल्या मेळाव्यात ऐकून घेतल्या आणि आत्ताची परिस्थिती तसेच नव्या विचारांची साथ मिळेल असे संकेत देत भाजप सोबत जाण्याचे सत्यजित पाटणकर यांनी संकेतच दिले होते। गेल्या 40 वर्षापासून साताऱ्याच्या राजकारणात शरद पवारांना साथ देणाऱ्या पाटणकरांना नेहमीच महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याच्या सूचना दिल्या जात होत्या। त्यामुळे पवारांचे कट्टर समर्थक असतानाही पाटणकरांना फारसा फायदा झाला नसल्याची चर्चा आजही होते। कारण त्यावेळी शंभूराज देसाई मंत्री होते। मात्र पाटणकर आणि शरद पवारांमध्ये अंतर पडण्यामागे 2024 मध्ये पार पडलेली निवडणूक ही कारणीभूत ठरली। विधानसभेच्या 2024च्या निवडणुकीत जेव्हा पाटणची जागा ही आघाडी धर्माचे कारण सांगून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोडण्यात आली, तेव्हा हा निर्णय पाटणकरांसाठी मोठा धक्का देणारा होता। या एका कारणामुळेच शरद पवार आणि पाटणकरांमध्ये अंतर पडण्यास सुरुवात झाली। यानंतर 2024च्या विधानसभा निवडणुकीत सत्यजित पाटणकरांनी देसाई विरोधात अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। विधानसभा निवडणुकीत पक्षीय ताकद पाठीशी असतानाही सत्यजित पाटणकरांनी तब्बल 90,000पेक्षा जास्त मते घेतली। त्यापूर्वीच्या 2019 आणि 2014च्या निवडणुकीत देखील पाटणकरांनी 90,000च्या आसपास मते मिळवली होती। मात्र 2024च्या ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात स्वतःच्या पक्षांना बळ देण्याऐवजी साथ सोडल्याने पाटणकरांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये चीड होती। तेव्हापासूनच कार्यकर्त्यांनी पाटणकरांवर भाजप पक्ष प्रवेशासाठी दबाव वाढल्याचे चित्र हे स्पष्ट दिसत होते। त्यातच महायुती सरकारमध्ये मंत्री असलेले शंभूराज देसाई हे देवेंद्र फडणवीस यांच्याशी सलोख्याचे संबंध राखून असल्याचे बोलले जाते। पण ते पाटणकरांच्या भाजप प्रवेशाला आडवे येतील की काय अशी चर्चा सुरू होती। मात्र पाटणच्या स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी फडणवीसांकडे पाटणकरांच्या प्रवेशाबाबत विषय काढला होता। त्यावेळी भाजप पक्ष म्हणून आणि संघटना मजबूत होत असेल तर मैत्री संबंध हे आडवे येणार नाहीत असे फडणवीसांनी स्पष्ट करत पाटणकरांच्या भाजप प्रवेशाबाबत हिरवा कंदील दाखवला होता। पण आता महायुती सत्तेत असतानाही भाजपने टाकलेल्या डावामुळे शंभूराज देसाईंच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा ही राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात का होईना पण नक्कीच सुरू आहे। आता पुढे मंत्री शंभूराज देसाई यांच्या अडचणी या कितपत वाढणार आहे हे पाहणं अगदी महत्त्वाचं ठरणार आहे। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा पुणे प्राईम न्यूज।